मिशोचं एक ₹272 प्रोडक्ट वापरून मी घरीच फरसाण बनवलं. तर नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत एक मिशोचं प्रोडक्ट शेअर करणार आहे, जे की खूपच यूजफुल आहे आणि स्टीलचं आहे, त्यामुळे तुटायची वगैरे काहीच भीती नाही आहे. आणि हे फक्त मला मिळाले ₹272 मध्ये. आणि ह्याच्यासोबत ना आपल्याला 15 त्याच्या सेवईच्या चकत्या मिळतात आणि त्या खरंच क्वालिटी वगैरे खूप छान आहे. याची लिंक हवी असेल तर मला लिंक टाईप करा, याची लिंक तुम्हाला नक्कीच देते. आणि आता ह्याच्यानंतर तुमच्यासोबत फरसाणची रेसिपी शेअर करते. तर बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा घालून ते घट्टसर मळून थोडा वेळ झाकून ठेवलं. आणि त्यानंतर त्याचा एक गोळा घेऊन आपल्याला जी कोणती हे शेपमध्ये शेव पाडायची आहे त्या शेपची चकती लावून ना ती मस्तपैकी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तळायला सोडून द्यायचं. आणि त्यानंतर असं छान अशी शेव बनवून तयार होते. आणि सगळ्या प्रकारच्या शेव पाडून घेतल्या. त्यानंतर मस्तपैकी तेलात शेंगदाणे फ्राय करायला टाकले. शेंगदाणे झाले की लसूण, आणि लसूण झाला की ना मस्तपैकी कढीपत्ता तेलात तडतडेपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर ही सगळी शेव एकत्र घेतली आणि इतक्या प्रकारची शेव त्याच्यापासून तयार होते. तरी मी बऱ्यापैकी 7 ते 8च साचे वापरलेत, अजून खूप आहेत. आणि त्यानंतर ना फरसाणचा मसाला बनवायला घेतला. त्यासाठी मीठ, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घेतला होता. आणि ते सगळं मिक्स करून छान ती बनवलेली शेव वगैरे होती त्याच्यावर ते सगळं टाकून ते छान मिक्स करून घेतलं. आणि हे असं आपलं फरसाण तयार झालं. आणि हे तुम्हाला प्रोडक्ट हवं असेल तर मला नक्की लिंक टाईप करा, मी लिंक लगेच तुम्हाला शेअर करेन आणि फॉलो करून घ्या.